विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ द्वारा भव्य अधिवेशन तथा विधानसभा में शिक्षक संघ की आवाज उठाने वाले विधायक अंडबले इनका सत्कार किया गया। गोंदिया स्थानीय लिटिल फ्लावर स्कूल जूनियर कॉलेज में जिले के शिक्षक संघ द्वारा पूर्व विधायक वीयू दवाई डायगहाने, विधायक सुधाकर अडबले, राजस्थान नगर अध्यक्ष सचिन शेड़े आदि का भव्य सत्कार किया गया। स्कूल के छात्र छात्राओं द्वारा उत्कृष्ट लेजियम द्वारा अतिथियों का आगमन तथा विभिन्न नाटिका प्रस्तुति की गई। इस अवसर पर रमेश काकड़े, जयप्रकाश ढोटे, चंद्रशेखर राहा गड़ाले, वितेश खांडेकर, भोजराज फुडे, समीर बेस, नीरज कटकवार, श्रीमती शीला बिसेन, तेज सिंह, मिशन डीएस हुकरे, पवन कटरे, सुनील शेरकी, दीपक थोपते, सुरेंद्र अडबले, अनिल गोतमारे, रविंद्र नेताम, ओएस गुप्ता आदि प्रमुखता से उपस्थित थे। प्रस्तावना संदीप माडरे ने रखी। संगठनों द्वारा सभी अतिथियों का शाल श्रीफल देकर सत्कार किया गया। विधायक ने अडबले ने शिक्षक संघ की विभिन्न मांगों को अनेक बार विधानसभा में उठाकर अनेक मांगे मंजूर की है तथा सदैव तत्पर रहने की बात भी की है। उसी प्रकार पूर्व विधायक डायगहाने, नगर अध्यक्ष सचिन शेड़े, तेज सिंह बिसेन, देवेंद्र अडबले, जेएस हुकरे, भोजराज फुडे आदि ने विचार रखे। सफलता हेतु संघ के महेंद्र बड़े, हिमांशु बिसेन, अशोक नागपुरे, राजेंद्र झाड़े, राजेश सलाम, अजय भिवगड़े, महेश रंगड़ाले, रतन वासनिक, दिनेश भयकार, सिराज शेख, निशदोक, सुरेखा बघेल, वंदना बिसेन, सीएस बोपचे, अजय भिवगड़े, सचिन राठौर आदि कार्यकारिणी सदस्यों ने अथक प्रयास किया। संचालन रंजीत राठौर, आभार सुरेखा बघेल ने किया। सतीश पारधी की रिपोर्ट। और आभार के आभारी गोंदिया के संपूर्ण शिक्षक हैं, जिन्होंने नगर परिषद के उस अध्यक्ष के चुनाव को प्रत्यक्ष रूप से अपने हाथ में लिया। बहुत से लोगों की मेरी ना जान पहचान है, ओपी सर, गुप्ता सर से भी मेरी नहीं। अडबले साहब, ऐसे शिक्षक भी जिले से आकर के एक दो दिन यहाँ मेहनत करके कि कैसा भी करके इस बार सचिन शेंडे को चुनाव जिताना है। इसीलिए कहीं है कि मैं आपको धन्यवाद भी दे सकूं और आपका आभार भी मान सकूं। गोंदिया शहर की हालत बहुत ही ज्यादा दुर्दयी हो चुकी है पिछले 10-15 सालों से। और आपको एक बात और बता देना चाहता हूं कि गोंदिया विदर्भ में सबसे बड़ी अवर्ग की नगर पालिका है और हमारे पास पूरे विदर्भ में सबसे ज्यादा स्कूल के लिए प्रॉपर्टीज गोंदिया नगर परिषद के पास है। सारी चीज होने के बावजूद भी आज शिक्षण क्षेत्र में बहुत लचर प्रणाली हमारे पास है। लेकिन आप यकीन मानिए, शिक्षा, स्वास्थ्य और आरोग्य, स्वच्छता, यही धोरण लेकर के गोंदिया नगर परिषद के इस चुनाव में मैं उतरा और आप लोगों के सभी के गोंदिया शिक्षण विभाग में बहुत अच्छा काम भविष्य में करेगा, इस बात की आपको खात्री देता हूँ। आणि या जिल्हास्तरीय अधिवेशनाला उपस्थित ज्यांनी या अधिवेशनाचं उद्घाटन केलं आणि ज्यांना महत्वाच्या कार्य आदरणीय सचिन भाऊ शेंडेजी, चंद्रशेखरजी राहंगडाले सर, या ठिकाणी जुनी पेन्शन संघटनेचे राज्याचे अध्यक्ष वितेशजी खांडेकर, भोजराजजी फुंडे सर, एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय समीरजी बैस सर, या कॉन्व्हेंटचे आदरणीय नीरजजी कटकवारजी, आदरणीय श्रीमती शीला बिसेन मॅडम, सिंगजी बिसेन, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय हुकरे सर, शरणागत सर, दीपक धोपटे सर, अनिलजी गोतमारे, संजय वारकड सर, आदरणीय हिमांशु बिसेन सर, प्राचार्य शशी मिश्रा सर, प्राचार्य केली नाही ही तर त्या संघटनेमध्ये जिवंतपणा येत नाही। जेव्हा अधिकाऱ्यांकडे आपण संपर्क साधतो, बैठका घेतो आणि त्या माध्यमातून समस्या जर सुटत नसेल, समस्या जसे ती राहत असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून आंदोलन करणं हा संघटनेचा आत्मा आहे। म्हणूनच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना असेल का जुनी पेन्शन संघटना असेल किंवा इतर समविचारी संघटना असेल, सतत आपण हजारोच्या संख्येनं आंदोलन करतो आणि शासनाला त्याची दखल घ्यावी लागते। अनेक प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातूनच सभागृहामध्ये लागतात। जेव्हा रस्त्यावरती आंदोलन सुरू असतं त्यावेळेस आम्ही तात्काळ तो प्रश्न सभागृहात लावतो, शासनाला त्याची दखल घ्यावी लागते आणि शासनाला त्या समस्या सोडवाव्या लागतात। अशा प्रकारे
ही संघटना ही काम करत असते आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपले हक्क अधिकार मिळवून घेत असतो. मी प्रथमतः निवडून गेल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची अनेक पदं रिक्त होती. जवळपास 95,000 शिक्षकांची पदं रिक्त होती आणि ही पदं तात्काळ भरावी यासाठी आपण तारांकित प्रश्न लावला. आंध्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची पदभरती केलेली आहे. आज माध्यमातून शिक्षक नियुक्तीचा 3रा टप्पा सुरू होणार आहे. अनेक पदं या ठिकाणी रिक्त आहे. अनेकावरती काम करणाऱ्या मंडळींसाठी आपण जवळपास 43 करोड रुपयाचं प्रोव्हिजन शासनाला करायला लावलं आणि CHB प्राध्यापकांचं जे रेम्युनरेशन थकीत होतं ते शासनाला आपण देण्यास बाध्य केलेलं आहे. कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना नियमित दरम्यान महिन्याला पेमेंट मिळालं पाहिजे. यासाठी गोंदिया जिल्हा असेल का तिकडे भंडारा जिल्हा असेल किंवा इकडे गडचिरोली जिल्हा असेल, इथं मॅक्झिमम जिल्हा परिषदच्या शाळा आहे. त्या शाळेतील मोठ्या प्रमाणामध्ये गणित तासिकेवरती काम करणारी आमची मंडळी आहे त्यांना द्यावं. शासनानं जो मानधन किंवा घड्याळी तासिकेचा रेट वाढवलेला आहे त्या रेटनुसार त्यांना मानधन दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे. यामुळे 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी काही शिक्षक घड्याळी तासिकेवरती काम करत असेल तर त्यांना मिस कोर्टामध्ये पाठवलं आणि कोर्टानं निर्णय दिला की 10 वर्षाच्या वर ज्यांचा कालखंड झाला असेल त्यांना सेवेमध्ये आदिवासीच्या धर्तीवरती त्या शाळांमध्ये सेवेमध्ये समाविष्ट करावं किंवा त्यांच्या रेग्युलर पोस्टवरती समायोजन करावं अशा प्रकारचा कोर्टाचा हायकोर्टाचा निर्णय झालेला आहे. शासन खालच्या स्तरावरून त्या संदर्भातला वारंवार अहवाल मागवते आहे. च्या दृष्टीनं मी प्रश्न ॲडमिट केलेला आहे परंतु अर्चना आलेला नाहीत. पण झालं पाहिजे 11 महिन्यासाठी तुमची अपॉइंटमेंट असेल तर दरवर्षी 11 महिन्याचं त्यांना पेमेंट मिळालं पाहिजे ही आपली रास्त मागणी घेऊन सभागृहात सुद्धा या विषयाला वाचा फोडण्याचा निश्चितच मी या ठिकाणी प्रयत्न करेन. विचार केला मी आमदार होण्यापूर्वी वितेश पुंडेकरजी 10 वर्षापासून इथले पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, विषय शिक्षक, केंद्र प्रमुख ह्या सगळ्या पदोन्नत्या जवळपास 15 वर्षापासून प्रलंबित होत्या. निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त सभा जर आपण कुठं घेतल्या असेल तर गोंदिया जिल्ह्यामध्ये घेतल्या. आजमध्ये एकही प्रकरण पेंडिंग नाही. मॅक्सिमम आमच्या जिल्हा परिषदच्या मुख्याध्यापक, पर्यवेक्षक या सगळ्यांच्या पदोन्नत्या झालेल्या आहेत. त्यामध्ये होणारे जे शिक्षक आहे त्या शिक्षकांनी 2 वर्षामध्ये TET कंपल्सरी केलेली आहेत. ज्यांच्या वयाची 52 वर्ष झालेली आहेत त्यांना त्याच्यातून सूट दिलेली आहे परंतु केलेलं आहे. आता TETची काठिण्य पातळी जर आपण विचारात घेतली तर त्याचे रिझल्ट यापूर्वी 3 ते 4% लागत होते. मागचा रिझल्ट केलेला आहे. परंतु या ठिकाणी जर शासनानं 2 वर्षाची मुदत दिली असेल तर त्या 2 वर्षाच्या मुदतीमध्ये आमचे जे काही शिक्षक TET उत्तीर्ण होतील त्यांना पदोन्नती देण्याची संधी या ठिकाणी शासनानं द्यावी ही आमची मागणी आहे. कोणीच नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये TETचा मुद्दा सभागृहामध्ये आम्ही लावून धरला. पूर्वलक्षी प्रवाहाने TET शिक्षकांना लागू करू नये ही मागणी केली. या 9 लागू झाला. 2010 महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. 11/12 पासून RTE कायदा महाराष्ट्रामधून लागू झाला. 13 फरवरी 2013 शासनाने शासन निर्णय काढला की जे 1 ते 8वीला शिक्षक नियुक्त होणार असेल त्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा TET कंपल्सरी करण्याचं धोरण शासनाने अवलंबलेलं होतं. परंतु या संदर्भामध्ये मायनॉरिटीच्या काही संस्था सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी अपील केलं की मायनॉरिटीला TET लागू करण्यात येऊ नये आणि 1ली ते 8वीला शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांना TET कंपल्सरी करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे. सभा की ऑलरेडी 13 फरवरी 2013 शासनानं शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्या बिला लागलेले आहेत. ते कर्मचारी जेव्हा लागले तेव्हा जे जाहिरात प्रसिद्ध झाली असेल त्या जाहिरातीमध्ये ज्या शैक्षणिक पात्रता होत्या त्या पूर्ण केल्या म्हणून ते नोकरीला लागलेले आहेत. त्यांना वरिष्ठ नेतृत्व के मार्गदर्शन में तालुका या जिला स्तर पर सदैव शिक्षक की समस्या का निराकरण के लिए प्रयत्नशील रहते हैं. जहाँ तक गोंदिया जिले की बात है तो इस अवसर पर मैं अध्यक्ष
जिला कार्यवाह विशेष उल्लेख करना चाहूँगा, जिन्होंने शिक्षकों की समस्या को लेकर कार्य किया है। माननीय वराड़े सर, माननीय अजय गौर सर, माननीय महेंद्र बड़े सर, शिक्षकों की विभिन्न समस्या को लेकर हमारे लाडले तड़पदार आमदार माननीय श्री अडबाले सर, इन्होंने हमेशा अधिकारी के साथ बैठक लेकर समस्या के कार्यों का हल किया है। माननीय आमदार साहब जब बैठक लेते हैं तो सीओ, ईओ, अधीक्षक, लेखा अधिकारी, इन अधिकारियों के साथ मीटिंग लेते हैं और जब तक पूरी समस्या का हल नहीं निकलता तब तक मीटिंग चलती रहती है, वो चाहे फिर रात के 10 बजे 11 बजे। क्षेत्र के हर समस्या का सकल जानकारी से उनको जानकारी है, पूछेगा शिक्षकों को ऐसा ही सहयोग करते रहेंगे, ऐसी मैं अपेक्षा के साथ अपनी वाणी को विराम देता हूँ। और आज जिले के सभी सम्मान्य शिक्षक बंधु भगिनी यहाँ उपस्थित है। अधिवेशन है और ये महत्वपूर्ण अधिवेशन हुआ है और होने जा रहा है। इसी के लिए मुझे अत्यंत हर्ष और गर्व की बात ये है जिसकी भूमिका इंसान को एक रिस्पॉन्सिबल इंसान बनाने में महत्वपूर्ण होती है। ये शिक्षा एक पाठ्य पुस्तक तक ही नहीं बल्कि एक विद्यार्थी के चरित्र, विचारधारा और भविष्य का निर्माण करती है। इसलिए कहा जाता है कि अगर समाज को बदलना है तो सबसे पहले हमें एक मजबूत शिक्षा की आवश्यकता है। शिक्षा केवल एक क्लासरूम तक ही सीमित नहीं होती बल्कि पूरे समाज और पूरे देश को आकार दी जाए तो शिक्षा जिम्मेदारी के बदले हम देखा जाए तो कई सारे डिफ़िकल्टीज हमें आज दिख रही है, लेकिन लाडली बहनों के जो बच्चे हैं उनके लिए पर्याप्त शिक्षा व्यवस्था नहीं है। तो शिक्षा को मजबूत करना बहुत ही आवश्यक है। शिक्षक संघ निरंतर प्रयास कर रहा है, कई सालों से प्रयास कर रहा है और आज हमारे आमदार साहब सुधाकर अडवाले जी जो निरंतर प्रयास कर रहे हैं और शिक्षा से जुड़े हुए मुद्दे पूरे नागपुर डिवीज़न के संसद में उठाते रहते हैं।